कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर चला बोलूयात कथेकडे. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि एक लाईक तर नक्की करायचं आहे. तर चला. रॉयल शेतकरी 2 गुंफलेले रेशमी बंद भाग 3 प्रेमाची कबुली. वंश म्हणाला, लहानपणीच्या मैत्रीपेक्षाही एक खोल आणि तळमळणारी ओढ स्पष्ट दिसत होती त्याच्या नजरेत. शिवांशी, किती दिवस अजून तू अशी माझ्यापासून लांब पळणार आहेस? वंशचा आवाज भावनावश झाला होता. लहानपणापासूनच आपण एकत्र वाढलो ना, एकत्र खेळलो. पूर्वी माझ्या एका हाकेवर धावणारी माझी शिवांशी आज माझी सावली दिसली तरी रस्ता बदलेन म्हणते. माझी काय चूक झाली हे सांगशील का? शिवांशीने डोळ्यात दाटून आलेले पाणी रोखण्याचा प्रयत्न केला. ती अत्यंत समंजसपणे पण कठोर आवाजात म्हणली, वंश, आपण आता लहान उरलो नाही आहोत. वय वाढले, काळ बदललाय. लोक आपल्याला एकत्र बघितले की भलतेच अर्थ काढतील. आणि मी या वाड्याची लेक आहे. घराच्या आणि भावाच्या अब्रूला गालबोट लागेल असं काही माझ्याकडून घडणार नाही. नात्यांचा मान राखणं माझं कर्तव्य आहे. वंशच्या छातीत सणसणूनच वेदना झाली. तो तिच्या आणखी जवळ गेला. त्याच्या नजरेत एक असं भय आणि प्रेम होतं जे त्याने आजवर कोणासमोरही उघड केलं नव्हतं. कर्तव्य, नात्यांचा मान. वंशच्या वंशचा आवाज एकदम खोल आणि गंभीर झाला होता. शिवांशी, तू मला फक्त बालपणीचा मित्र समजतेस म्हणून हे बोलतेस ना? पण माझ्यासाठी तू फक्त मित्र नाहीयेस ग. माझ्या मनात तुझ्याबद्दल काय आहे हे तुला कधीच कळालं नाही का? शिवांशीने दचकून मान वर केली. वंशच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब गालावर घसरला होता. वंश तिचे हात हातात घेणार तितक्यात थांबला आणि अत्यंत आतुर, थरथरत्या आवाजात म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम आहे शिवांशी. मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो. अगदी लहानपणापासून. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा विचारही मी करू शकत नाही. शिवांशी स्तब्धच झाली. तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. तिच्या काळजाचा ठोका चुकला. वंश पुढे म्हणाला, मला माहितीये, मी हे घरी कोणालाच सांगू शकत नाही. मला प्रचंड भीती वाटते. विशेषतः प्रियांशला हे जर कळलं तर तो माझ्या माझा अजिबात मुलाजमा बाळगणार नाही. तो तुझ्या बाबांसारखाच करारी आहे. त्याला घराच्या मर्यादा आणि शिस्त प्राणापलीकडे प्रिय आहेत. त्याच्या हाताने माझं काही खरं नाही. जर त्याला कळालं की मी त्याच्या सख्या बहिणीवर, शिवांशीवर प्रेम करतो तर मग तो मला जिवंतच सोडणार नाही. म्हणून मी गप्प होतो. पण आज माझं मन मला गप्प बसू देत नाहीये ग. शिवांशीच्या तोंडून शब्द बाहेर पडतच नव्हते. वंशच्या या कबुलीने ती आतून पूर्णपणे हादरून गेली होती. शिवांशीच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. वंशच्या या कबुलीने ती आतून पूर्णपणे हादरून गेली होती. एका बाजूला बालपणीच्या मैत्रीच्या पलीकडचे ते नाजूक नाते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भावाचा, प्रियांशचा आणि वाड्याचा तो करारी धाक होता. कारण मुली या वाड्याची इज्जत आहे, लक्ष्मी आहेत असंच आबासाहेब म्हणतात ना. का तर मुलींची काळजी ही एखाद्या काचेच्या भांड्यासारखी घ्यायची असते आणि काच कशी, जरा जरी दुर्लक्ष केलं आणि निष्काळजीपणा केला की खळकन तिचे तुकडे होतात. पण तेच तुकडे गोळा करताना रक्ताचे शिंतोडे सगळ्यांच्याच अंगावर उडतात ना. आणि खरंच एक मुलगी जर घरातील चुकली तर सगळ्या कुटुंबालाच नाही तर जवळपास त्या घराण्याच्या 4 पिढ्यांना तो कलंक लागतो. पण मुलाने पुरुषाने मुलाने म्हणजेच पुरुषाने काही केले तर ते योग्यच समजलं जातं. आजही हीच मानसिकता आहे या समाजाची. पण हे पाटील घराणं जरा आधुनिक विचारांचं होतं. स्वतः शिवमराजेंनी आणि अस्मीने अरेंज लव्ह मॅरेज केले होते. मग मुलांनी केले तर त्यात काय हरकत आहे असंच घरच्यांना वाटत होतं. पण मुलांना हे अजिबात अजूनही माहिती नव्हतं. म्हणूनच मुलं यात उतरले नव्हते वाटतं. पण माडीच्या दाराबाहेर उभी असलेली पौर्णिमा त्या दोघांचे संवाद ऐकत होती. वंशने जेव्हा शिवांशी समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि प्रियांशच्या भीतीचा उच्चार केला तेव्हा पौर्णिमेचे डोळे आश्चर्याने विस्फटले. बापरे देवा, हे तर मी विचारही केला नव्हता. असा मोठा गोप विणला गेलाय. पौर्णिमेने स्वतःच्या छातीवर हात ठेवला. तिला समजले की वंशचे शिवांशीवर अत्यंत निष्पाप आणि खरं प्रेम आहे. पण त्याला वाड्यात सर्वांना, विशेषतः प्रियांशला सांगायला प्रचंड भीती वाटत आहे. आणि जर प्रियांशला हे अचानक किंवा चुकीच्या मार्गाने कळले तर प्रियांशचा तो भयानक राग आणि इगो संपूर्ण वाड्यात मोठा भूकंप घडून आणेल. वंशची काहीच खैर होणार नाही मग.
आणि आता पौर्णिमा खूप खूप घाबरली होती, कारण प्रियांशचा राग म्हणजे साक्षात रुद्रतांडव होता. हे पौर्णिमेला अगदी पहिल्यापासून ठाऊक होतं. पण आता काय? हाच प्रश्न पुढे होता तिच्या. नाही, हे गुपित सध्या मलाच माहिती आहे आणि मलाच हे सांभाळावं लागेल. पौर्णिमेने मनमन ठरवले. तितक्यात मागून पायऱ्यांवरून एक जड आणि करारी पावले येण्याचा आवाज झाला. पौर्णिमेचे रक्ताचे पाणी पाणी झाले होते. तिने मागे वळून पाहिले तर समोरून प्रियांश राजेंची उंच धिप्पाड आकृती संत पावलांनी माडीच्या दिशेने वर येत होती. त्याच्या अंगात टी शर्ट जो त्याच्या पिळदार दंडात एकदम घट्ट आवळून बसला होता, कपाळावर विस्कटलेले सिल्की केस आणि डोळ्यात तीच करारी तीक्ष्ण नजर. प्रियांशने पौर्णिमेला माडीच्या बंद दारजवळ उभे असलेले पाहिले. त्याच्या कपाळावर लगेच आठ्या पडल्या. तू तू इथे काय करतेस ज्वालामिरची? प्रियांशचा आवाज अत्यंत धीरगंभीर आणि कडकडीत होता. सकाळी 10 वाजता माझ्या रूम मध्ये अभ्यासाला हजर राहायचं सोडून तू या जुन्या माडीवर काय गुप्त हेरीगिरी करतेस? चल अभ्यासाला. आणि पौर्णिमेच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. जर प्रियांशने आता दरवाजा उघडला तर? आणि आत वंश आणि शिवांशी दी एकांतात पाहिलं तर? त्यातही वंशचा हात शिवांशीच्या जवळ आहे आणि वंशच्या डोळ्यातील अश्रू पाहिले तर? प्रियांश क्षणाचाही विलंब न करता वंशवर तुटून पडेल. बापरे बापरे. मग मग तर माझं काही खरं नाही. पौर्णिमेने क्षणाचाही विलंब न करता स्वतःला सावरलं. ती अत्यंत समंजसपणे आणि मिश्किलपणाचा आव आणत प्रियांशच्या अगदी समोर जाऊन उभी राहिली. त्याचा रस्ता अडवत म्हणाली, पाटील साहेब, तुम्ही दरवेळेस असा संशय का घेता हो माझ्यावर? पौर्णिमेने दोन्ही कमरेवर हात ठेवत ठसक्यात विचारलं. प्रियांशने तिच्याकडे संशयी नजरेने पाहिलं. त्याने तिच्या खांद्यावरून माडीच्या बंद दाराकडे नजर टाकली आणि म्हणाला, मी काय म्हणतोय पौर्णिमा, माझ्या प्रश्नाची उत्तर दे पौर्णिमा. तुझे प्रश्न विचारू नकोस. प्रियांश तिची अडवणूक करत पुढे सरकला. दरवाजा बाहेरून बंद का आहे? आणि आत कोण आहे सांगतेस का नाही? ती म्हणाली, आत आत कोणीच नाहीये. पौर्णिमा घाईघाईने म्हणाली. तिची ती अडखळलेली भाषा प्रियांशच्या तल्लख बुद्धीतून सुटणे अशक्य नव्हते. प्रियांशच्या डोळ्यातून लगेच राग पसरला होता. त्याला वाटले की पौर्णिमा पुन्हा त्याच्याशी काहीतरी लपवाछपी करत आहे किंवा कालच्या सारखे वंशशी काहीतरी गुप्त प्लॅनिंग करत आहे. मीच बघतो. हो बाजूला हो. ज्वालामिरची हो बाजूला. प्रियांश गरजला आणि त्याने पौर्णिमेला बाजूला सारण्यासाठी हात पुढे केला. पण पौर्णिमेने धाडस केले. ती थेट प्रियांशच्या छातीशी जाऊन भिडली. तिने तिचे दोन्ही हात त्याची कॉलर घट्ट पकडली आणि त्याला मागच्या बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. आणि ओ माय गॉड, हे काय केलं पौर्णिमाने? बापरे, इतकी हिंमत हिच्यात येते तरी कुठून? आणि बरोबरच आहे म्हणा. दोन्ही घराण्यांचा वारसा हा खंबीर आणि कडक रक्ताशी असलेला होता ना तिच्याकडे पण. प्रियांश स्तब्ध झाला. त्याच्या आयुष्यात आजवर कोणाची हिंमत झाली नव्हती की त्याच्या इतक्या जवळ येऊन त्याची कॉलर पकडून त्याला रोखण्याची. तुझी हिंमत कशी झाली पौर्णिमा? तो गरजला. प्रियांशचा आवाजात एक भयानक गर्जना होती. त्याने एका झटक्यात तिचे दोन्ही मनगट आपल्या मजबूत आणि तप्त हातांत घट्ट जकडून मागे मुरगळले. त्याच्या हातांच्या शिरा या रागाने फुगलेल्या स्पष्ट दिसत होत्या. त्याची पकड प्रचंड घट्ट होती. पौर्णिमेच्या लालचुटूक पडलेल्या मनगटांवर त्याच्या बोटांचे वळ उमटले. पण पौर्णिमेने वेदनेने एक अक्षरही काढले नाही. तिने सरळ प्रियांशच्या रागाने पेटलेल्या डोळ्यात थेट पाहिलं. तिच्या डोळ्यात अजिबात भीती नव्हती. उलट एक अथांग समंजसपणा आणि आदर होता. प्रियांश राजे, पौर्णिमेचा अत्यंत संत पण थेट काळजाला भिडणाऱ्या आवाजात म्हणाली. प्रियांश राजे, तुम्हाला काय वाटतंय ना की मी तुमच्याशी खेळ खेळते? तुम्हाला वाटतंय ना की मी तुमच्या घराच्या मर्यादा तोडते? मग मारा मला. घ्या माझी परीक्षा. पण या दाराच्या पलीकडे काय आहे हे बघण्याचा हट्ट आज सोडून द्या. कारण काही गोष्टी वेळेच्या आधी समोर आल्या तर सुटण्याऐवजी कायमच्या तुटतात. प्रियांश तिच्या डोळ्यात पाहत राहिला. तिचा तो रोखठोक समंजसपणा आणि डोळ्यातील ती अथांग निष्ठा पाहून प्रियांशचा राग क्षणभर थबकला. त्याच्या हातातील पकड नकळत सैल झाली होती थोडी. तू माझ्याशी काय लपवतेस ज्वालामिरची? प्रियांशचा आवाज थोडा खोल पण अजूनही तंग होता. जर मला कळलं की तू वाड्याच्या शिस्तीच्या विरोधात काही करतेस तर याद राख, गाठ माझ्याशी आहे.
पौर्णिमा म्हणाली, मी या वाड्याच्या शिस्तीच्या विरोधात नाही, तर या वाड्यातल्या नात्यांची वीण घट्ट गुंफण्यासाठी उभी आहे पाटील साहेब. पौर्णिमेने त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिले. तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर खुशाल दरवाजा उघडा. असे म्हणून पौर्णिमा बाजूला झाली आणि तिने दरवाजाचा मार्ग मोकळा केला. प्रियांशने एकदा बंद दाराकडे पाहिलं आणि मग पौर्णिमेच्या शांत आणि निश्चयी चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचा पाटीलकीचा स्वाभिमान आणि तिने दाखवलेला तो मोठा ठाम विश्वास यात एक सुप्त संघर्ष झाला. प्रियांशने दरवाजाचे लॅच पकडले, पण त्याने ते उघडले नाही. त्याने हात मागे घेतला. तो पौर्णिमेच्या अगदी जवळ आला. त्याच्या उबदार श्वासांचा स्पर्श पौर्णिमेच्या कपाळाला झाला. तो धीर गंभीर आवाजात पुटपुटला, आज तुझ्या शब्दांचा मान राखतोय पौर्णिमा, पण जर यामागे काही चुकीचं निघालं तर प्रियांश राजेंचा राग सहन करणं कोणाला शक्य होणार नाही, हे लक्षात ठेव. प्रियांशने आपल्या दंडाच्या बाह्या खाली सरकवल्या. पौर्णिमेकडे एक शेवटची तीक्ष्ण पॉझिटिव्ह नजर टाकली आणि तो पायऱ्यांवरून खाली निघून गेला. प्रियांश खाली जाताच पौर्णिमेने सुटकेचा निश्वास सोडला. तिच्या पाठीवर घामाचे थेंब आले होते. तिने लगेच माडीचे लॅच उघडले आणि आत शिवांशी आणि वंश दोघेही थरथरत उभे होते. प्रियांशचा बाहेरचा तो भयानक आवाज त्यांनी ऐकला होता. वंशचा चेहरा तर भीतीने पार पांढरा पडला होता. पौर्णिमा, प्रियांश आला होता ना? वंश म्हणाला. वंशने घाबरतच विचारलं, त्याला काही कळालं तर नाही ना? तुम्हाला मारून टाकेल ग, असं म्हणत तो जरा रडूच लागला. तशी पौर्णिमा त्याच्या पाठीवर एक जोरात धपाटा टाकत म्हणली, अरे वंश दादा, रडतोयस काय पोरीसारखा? जरा हिंमत ठेव की, आणि मी आहे ना, सगळं बघते. तशी शिवांशी हसून म्हणाली, संचारली वाटतं तुझ्यात झाशीची राणी. अगं वेडाबाई, तो प्रियांश दादा आहे नावाचा, तुझा मामा नाही, जे तू गोड गोड बोलून फसवशील. तर पौर्णिमा म्हणाली, मग काय झालं? गोड बोलून नाही फसणार ती, मला माहिती आहेत. आणि पौर्णिमेने शिवांशीच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, ए दी, मी तुला आवडते का ग? तर ती म्हणाली, हो आवडतेस ना, खूप आवडतेस की. पौर्णिमा पुन्हा म्हणाली, मग दी, मी तुमच्या मातोश्रींची सून म्हणून आवडेल का तुला? आणि शिवांशी प्रश्न पटकन न समजताच म्हणाली, हो मातोश्रींना पण तू खूप खूप आवडतेस की ग. तर वंश शिवांशीच्या डोक्यात एक टपली मारत म्हणाला, अगं ए वेडाबाई, प्रियांशवर प्रेम आहे म्हणते ती पागल, आता सांग. तशी शिवांशी अवाक होऊन पाहत म्हणाली, काय? बघ वंश, ती मुलगी असून हिंमत करते आणि तुम्ही रडताय होय? तसा वंश हसून म्हणाला, अगं भीती तर मला वाघाची पण वाटत नाही ग, पण तुझा भाऊ आणि बाबा वाघ मारे आहेत ग. तिथे माझी काय अवकात? आणि तिघांचा तसा हशा पिकला. पौर्णिमेने माडीत प्रवेश केला. तिने वंशच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय समंजसपणे म्हणले, वंश दादा शांत हो, काही झालेलं नाहीये, मी सगळं सांभाळून घेतलंय. मग ती शिवांशीकडे वळाली, जिच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं. पौर्णिमेने दोघांचे हात एकत्र आणून हातात घेतले आणि म्हणाली, बघ वंश दादा, तुझं शिवांशी दीवर खरं प्रेम आहे, हे आज मला समजतंय. आणि शिवांशी दी, तुझ्या मनातही वंश दादाबद्दल काय जागा आहे हे तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसते. पण प्रियांशचंही चुकीचं नाहीये, त्याला घराची प्रतिष्ठा आणि शिस्त जपायची आहे. जर तुम्ही असं लपून छपून भेटला तर त्याचा राग अनावर होईल. मग आपण काय करायचं पौर्णिमा? वंशने आशेने विचारलं. पौर्णिमेच्या ओठांवर एक सुंदर मिश्किल हास्य म्हटलं. ती म्हणाली, योग्य वेळेची वाट बघायची. प्रियांशचे विचार कडक आहेत, पण त्याचे मन पाषाणाचे नाहीये. त्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त मलाच माहिती आहे. मी योग्य वेळ आल्यावर प्रियांशच्याच हातातून तुम्हा दोघांचा हात एकमेकांच्या हातात देईल, ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. आता किती विश्वासानं बोलत होती ही, पण काय होणार होतं पुढं कुणास ठाऊक. शिवांशीने पौर्णिमेला घट्ट मिठी मारली. वंशच्या डोळ्यात पौर्णिमेबद्दल प्रचंड आदर आणि कृतज्ञता निर्माण झाली होती. माडीवरून दोघेही गुपचूप खाली निघून गेले. पौर्णिमा एकटीच माडीच्या गॅलरीमध्ये उभी राहिली होती. तिने खाली वाड्याच्या अंगणात पाहिले, जिथे प्रियांश आपल्या शेतातील कामगारांशी कडक आवाजात बोलत होता. त्याचा तो रुबाबदार करारी अवतार पाहताना पौर्णिमेच्या हृदयात एक वेगळीच धडधड निर्माण झाली होती.
वंशदादा आणि वंशीदीच्या प्रेमाची ही गुंफण मलाच सांभाळावी लागणार आहे. आणि या नात्यांना एकत्र बांधताना प्रियांशच्या हृदयातल्या रेशमी बंधनांनाही मलाच हळूवार गुंफावं लागणार आहे. तिने पण प्रियासारखंच सगळं मनात ठेवलं. पौर्णिमेने आपल्या गळ्यातल्या नाजूक साखळीला स्पर्श केला आणि ओठांवर लाजरं हसू आणून स्वतःशीच पुटपुटली. पाटील साहेब, तुम्ही कितीही रागावलात तरी तुमच्या या आक्रमक रागावर फक्त आणि फक्त या ज्वालामिर्चीचाच हक्क असणार आहे. आता वाडा जरा जुना झाला होता. त्याची पुन्हा एकदा दुरुस्ती करणे गरजेचे होते. आबासाहेबांनी परवानगी दिलीच होती. पुन्हा एकदा वाडा रिक्रिएट करायला सुरुवात करायची होती आणि शेतात जवळपास 5 विहिरींचे नवीन काम पण करायचे ठरले होते. त्यासाठीच वाड्यावर लगबग सुरू झाली होती. प्रभासला तर एका सेंद्रिय फर्टिलायझर कंपनीने चांगल्या पगाराची नोकरी ऑफर केली होती. तोही जाणारच होता. तर वंश ची एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली होती त्याने. त्याला आता फायनलचे रिझल्ट येणे बाकीच होते. पण ही मुले इतकी शिकूनही शेतीसाठी वेळ काढत होते. का तर रक्ताचे आणि हाडामासाचे सगळे शेतकरी पुत्र होते ना. मग उद्याच्याला काम जर बंद झाले तरी शेती करून घर चालवता आलं पाहिजे ना. यासाठीच हे सर्वजण इतकं शिकूनही शेतीचं काम बघत होते. पण गर्व नव्हता. वाड्याला आज एका नववधूसारखं सजवलं गेलं होतं. वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ आंब्याच्या पानांची आणि झेंडूच्या पिवळ्याधमक फुलांची तोरणे डुलत होती. वाड्याच्या मोकळ्या पटांगणात आज भव्य पूजेचा सण आयोजित केला होता. संपूर्ण गाव, नातेवाईक आणि रॉयल टोळीचे सगळे सदस्य पारंपरिक वेशात वाड्यात जमा झाले होते. ढोल ताशांचा गजर, मंत्रोच्चारण आणि सुगंधी फुलांच्या सुवासाने वातावरण न्हावून निघाले होते. सगळीकडे आनंदाची आणि उत्साहाची उधळण होती. पण या गजबजाटातून दूर वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या माडीवर आणि बागेच्या शांत कोपऱ्यात एका वेगळ्याच नाटकाची पार्श्वभूमी तयार होत होती. पौर्णिमेने आज जांभळ्या रंगाची रेशमी साडी नेसली होती. नाकात पारंपरिक नथ, गळ्यात कोल्हापुरी साज आणि लांब सडक काळ्याभोर केसांचा आंबाडा बांधून त्यावर मोगऱ्याचा घमघमणारा गजरा माळला होता. तिच्या रूपाला एक वेगळाच मराठमोळा आणि देखणा उठाव आला होता आज. पूजा सुरू झाल्यावर सगळेजण आरतीत मग्न होते. पण प्रियांश राजेंची घारीसारखी तीक्ष्ण नजर गर्दीतून सतत एकाच चेहऱ्याचा शोध घेत होती, पौर्णिमेचा. प्रियांश पांढऱ्या शुभ्र कुर्त्यात पायजाम्यात कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावून अगदी शिवरायांच्या मावळ्यासारखा रुबाबदार दिसत होता. जेव्हा पौर्णिमेने हातात पूजेचे ताट घेऊन तुळशीपाशी दिवा ठेवला तेव्हा प्रियांशची नजर तिच्यावर खिळली. पौर्णिमेने नजर वर करून पाहिलं. दोघांच्या नजर एकमेकांना भिडल्या होत्या. प्रियांशने लगेच आपली नजर फिरवली आणि गंभीर चेहरा केला. पण पौर्णिमेच्या ओठांवर एक मिश्किल हसू उमटलं होतं. प्रियांशच्या त्या पॉझिटिव्ह नजरेत तिच्यासाठी लपलेली ओढ तिला स्पष्ट दिसत होती. पूजा संपल्यानंतर वाड्यात पंक्ती बसू लागल्या. पाहुण्यांचा आणि नातलगांचा गोंधळ वाढला होता. पौर्णिमा जाणत होती की अशी संधी पुन्हा मिळणार नव्हती तिला. तिने हळूच प्रियांशकडे पाहिलं. तो पूजेचे साहित्य आणि आलेल्या पाहुण्यांची विचारपूस करून वाड्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका शांत बंदिस्त जुन्या खोलीकडे, जिथे आबासाहेबांच्या जुन्या तलवारी आणि ऐतिहासिक वस्तू ठेवल्या होत्या, एकटाच जात होता. पौर्णिमेने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मागून आपली पावले टाकली. प्रियांश त्या जुन्या खोलीत गेला. खोलीत जुन्या लाकडांचा आणि चंदनाचा मंद सुगंध पसरला होता. प्रियांशने तिथली खिडकी उघडली आणि बाहेरच्या मोकळ्या हवेत श्वास घेतला. तितक्यात तितक्यात मागे दाराचा हळूच खट्ट असा आवाज झाला. पौर्णिमेने आत येऊन दरवाजा आतून बंद केला. प्रियांशने झटक्यात मागे वळून पाहिलं. समोर साडीत नटलेली पौर्णिमा उभी होती. तिच्या डोळ्यात आज नेहमीपेक्षा एक वेगळीच चमक, एक अनोखे धाडस आणि अथांग भाववेश दिसत होता. प्रियांशच्या कपाळावर लगेच आठ्या पडल्या. तो अत्यंत धीरगंभीर आणि कडक आवाजात म्हणला, ज्वाला मिरची, तू वेडी झालीस का? खाली एवढा मोठा सण सुरू आहे, सगळे पाहुणे जमलेत आणि तू दार बंद करून इथे माझ्यासोबत काय करतेस? बाजूला हो आणि दरवाजा उघड. पौर्णिमेने न हटता संत पावले टाकत प्रियांशच्या दिशेने चालायला सुरुवात केली. तिच्या पैंजणांचा नाजूक आवाज त्या शांत खोलीत गुंजू लागला होता.
प्रियांश राजे. पौर्णिमेचा आवाज आता तिखट नव्हता तर कमालीचा मऊ आणि ओलावा असलेला होता. दरवेळेस तुम्हीच दरवेळेस तुम्हीच बोलणार आणि मीच ऐकायचं का? आज मी बोलणार आहे आणि तुम्हाला ऐकावं लागेल, अशी पौर्णिमा ठामपणे म्हणाली. प्रियांशने तिच्याकडे संशयाने आणि रागाने पाहिले. काय सांगायचे तुला? अभ्यासाचं काही असेल तर उद्या सकाळी. पौर्णिमेने थेट पुढे होऊन प्रियांशचा कडक राकट हात आपल्या दोन्ही नाजूक हातात घट्ट पकडला. प्रियांश स्तब्ध झाला. त्याच्या हातातला तिच्या मऊ हाताचा आणि उबदार हातांचा स्पर्श होताच त्याच्या शरीरात एक विजेची लहर धावून गेली. पौर्णिमेने थेट प्रियांशच्या त्या रागीट काळ्याभोर डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि अत्यंत मनमोकळेपणाने काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आवाजात म्हणली, प्रियांश, माझं तुमच्यावर खूप 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 मनापासून प्रेम आहे. मी तुमच्यावर प्रेम करते पाटील साहेब. त्या खोलीत अचानक स्मशान शांतता पसरली. प्रियांशच्या कानात तिचे ते शब्द एखाद्या ढगाच्या गडगडाटासारखे आदळले होते. त्याच्या डोळ्यात क्षणभरासाठी प्रचंड धक्का बसल्याचे भाव आले होते. त्याच्या छातीची धडधड एकाएकी खूप खूप वाढली होती. पण पुढच्या क्षणी त्याच्या आतला स्वाभिमानी, करारी आणि अकडू भावी पाटील जागा झाला. प्रियांशने स्वतःचे भाव तात्काळ सावरले. त्याच्या ओठांवर एक उपहासात्मक मिश्किल आणि तुच्छतेचे हसू आले. त्याने आपला हात तिच्या हातातून झटकवण्याचा प्रयत्न करत हसत हसत म्हटले, ए, काय येड्यासारखं बोलतेस? जा बाजूला. फेकू नकोस काही पण. हं? 12वीचे पेपर डोक्यावर आलेत म्हणून डोक्यावर परिणाम झालाय वाटतं तुझ्या. जा, जा जाऊन अभ्यास कर. अभ्यास कर जरा. प्रेम म्हणे. चल निघ, चल फुट, चिल्लर कुठली, हट. तर आता काय होईल पुढे हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे ना. उद्याचा भाग तयार आहे बरं का. तर बघायला विसरू नका उद्याचा भाग आणि आजच्या भागावर नक्की कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.